की लातूरमध्ये ड्रग्ज सापडतायत, त्याच्यावर अमित देशमुखांनी बोललं पाहिजे. अमित देशमुख त्याच्यावर अगोदरच बोलले, पण लातूरमध्ये ड्रग्ज सापडतायत हे निलंग्याच्या आमदारांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आणि गृहमंत्र्यांना देवेंद्र फडणवीसांना विचारलं पाहिजे की लातूरमध्ये ड्रग्ज कसे सापडतायत. गृह खातं कोणाकडे आहे, पोलीस कोणाकडे आहे, दिशाभूल करायची. का म्हणताय आंबुलगा, हात म्हणताय आंबुलगा. त्या सभेमध्ये सांगितलं नगरपालिका तर मी जिंकणार, पण लातूर महानगरपालिका सुद्धा मी जिंकणार, नाही तर मी मर्द नाही म्हणाले. असं काढून बघा, असं बोलले टीव्हीवर. यांना लातूरचा बिहार करायचा. अर्ज मागे घेऊ शकतात. पत्रकारांनी खरं तर याचा शोध घेतला पाहिजे. त्या उमेदवाराला भेटला की नाही काही त्यांचं स्टेटमेंट? भेटू देत नाही. आमदारांनी सांगितलं म्हणे की शिरूर आनंद पाळणा रेल्वे येणार आहे. सांगितलं का? कुठं कुठं येणार आहे? इथे येणार आहे का? म्हणजे इथला सुद्धा रेल्वे येणार आहे. असं जर हे लोकप्रतिनिधी भाष्य करणार असतील, जर अभय साळुंकेनी ज्याचा उल्लेख केला, मराठवाडा कोच फॅक्टरी जी लातूरला आहे. आता प्रधानमंत्री जेव्हा 2 कोटी म्हणतात तेव्हा पालकमंत्र्याला किमान 50,000 तर सांगावं लागेल. पक्क ध्यानात ठेवा ही सगळी धूळफेक आहे, फेकाफेकी आहे. अरे असं फेकतय, असं फेकतय. लातूरला आलं होतं, लातूरकरांनी वाट लावून दिलं परत. आता इकडेच हिंडताय तसं ऐकलं मी. इकडेच पंकज मला सांगत होते गल्ली बोळात लातूर जिल्ह्यामध्ये यांना जिल्हा रुग्णालय उभं करता आलं नाही. काय गप्पा मारतात हे? जिल्हा रुग्णालय ज्याची चर्चा होते, जिल्ह्यामध्ये 10 तालुके आहेत, त्या 10 तालुक्यातल्या सामान्य माणसाला उपचारासाठी, औषधासाठी जिल्हा रुग्णालय जे लागतं ते भारतीय जनता पक्षाला उभं करता आलं नाही. त्याचा पाठपुरावा आम्हीच करतोय. आणि काय गप्पा मार. गटाचे काँग्रेस आघाडीचे अधिकृत उमेदवार पंकज शेळके, पंचायत समिती गणाचे उमेदवार हिरालाल कांबळे, केळगावच्या उमेदवार सौभाग्यवती उषाबाई सोमवंशी, व्यासपीठावर उपस्थित असलेले सारे मान्यवर, आंबुलगा पंचकृषी येथून मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले मतदार बंधू भगिनी, पत्रकार, तरुण मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका सर्वत्र सुरू आहेत. आंबुलगा येथे आज आपण या निवडणुकीची चर्चा करण्यासाठी सारे एकत्रित जमलेले आहोत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा आज स्मृती दिवस. मी आदरणीय शिवाजी शिंदे यांची या स्मृती दिवसाची त्यांनी आपल्याला आठवण करून दिली.
याबद्दल खरंच मी त्यांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. ते आंबुलग्याचे आहेत. अशोकराव यांनी शिवाजी शिंदे यांच्या संदर्भामध्ये त्यांची वैशिष्ट्ये मला सांगितली. अशोकराव हेही म्हणाले की ते 82 वर्षाचे आहेत. बरोबर आहे का? फार 81 म्हणजे 82 व चालू आहे का 81 व चालू आहे? 81 व चालू, 81. पण मी त्यांना भाषण करताना पाहिलं आणि त्यांच्यामध्ये मला 81 वर्षाचा तरुण दिसला. आणि त्यांनी जो विचार या ठिकाणी मांडला आणि अगदी तळमळीनं तो का मांडला? कारण तुमच्याकडनं त्यांना अपेक्षा आहे तुम्ही हा विचार जिवंत ठेवावा, ही अपेक्षा त्यांची आहे. आणि हा विचार आपल्याला जिवंत कसा ठेवता येतो? या वैचारिक लढाईमध्ये मतदान जेव्हा होईल, या विचाराला मतदान करून या विचाराला मतदाराला जिवंत ठेवता येतं. हीच लोकशाही आहे. आज ही लढाई काय आहे? ही लढाई गांधी विरुद्ध गोडसे, अशी ही वैचारिक लढाई आहे. गांधींना या भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं. आणि आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांचाही त्यांनी उल्लेख केला. शून्यातून ज्यांनी विश्व निर्माण केलं ते आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब. त्यांनी हेही सांगितलं, ते रडत बसले नाहीत, ते लढले. आणि याच मातीतून त्यांनी गरुड झेप घेतली. महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद त्यांनी भूषवलं. आणि आज तो विचार आपल्याला जोपासायचा आहे. लातूरच्या अस्मितेची ही लढाई आहे. आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब, आदरणीय शिवराज पाटील साहेब, आदरणीय विलासराव देशमुख साहेब, लातूरची अस्मिता आहे. लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीची चर्चा या सभेमध्ये झाली.
आदरणीय शिवाजी शिंदे सुद्धा आमच्याबरोबर त्या लढ्यामध्ये लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये खांद्याला खांदा लावून ते लढले. आणि म्हणून लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जो विजय आपण मिळवला त्या विजयामध्ये आंबुलग्याचा सुद्धा वाटा आहे. आंबुलग्याचा भूमिपुत्र तिथं माझ्या खांद्याला खांदा लावून लढत होता. एक्क्याऐंशी वर्षाचा हा तरुण भारतीय जनता पक्षाने काय म्हटलं? आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची आठवण पुसून टाका. ऐकलं असेल ते. आठवण पुसून टाका म्हणजे काय? कशी पुसायची आठवण? तेच ना. म्हणजे मग हा जो विचार भारतीय जनता पक्ष इथं पुढे घेऊन येत आहे, हा नेमका विचार आहे तरी कोणता? शिवाजी शिंदेना मी सांगू इच्छितो, वैचारिक लढाईमध्ये विचाराचा जय पराजय होऊ शकतो. आठवण पुसून टाकणं म्हणजे तुम्हाला आमच्या विचाराचा खून करायचा आहे. जय पराजय नाही. आठवण पुसून टाकणं म्हणजे तुम्हाला आमच्या विचाराचा खून करायचा आहे. ही वृत्ती भारतीय जनता पक्षाची आहे. आणि शिवाजी शिंदे तर म्हणाले भारतीय जनता पक्ष रूपी राक्षस. तुम्ही असं म्हणालात. म्हणजे तुम्ही काय म्हणालात हे तुम्हाला आता लक्षात आहे का मला माहिती नाही, पण तुम्ही असं म्हणालात. आहे, लक्षात आहे. भारतीय जनता पक्ष रूपी राक्षस. भारताचं, महाराष्ट्राचं, लातूरचं, निलंग्याचं काहीही भलं करता आलं नाही. अनेक मुद्द्यांवर इथे चर्चा झाली. शेतकरी, शेतमजूर, तरुण, तरुणी, महिला, कुठल्याही घटकाचं समाधान भारतीय जनता पक्षाला करता आलेलं नाही. आजही भारतामध्ये सर्वाधिक शेतकऱ्याच्या आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये होतात. शेतकऱ्याच्या आत्महत्या सुद्धा भारतीय जनता पक्षाला थांबवता आल्या नाहीत. लातूरमध्ये त्याचं लोड फारसं नाही आहे, कारण लातूरमध्ये जिल्हा बँक कर्ज देते. 0% व्याजदरानं 5 लाख रुपयापर्यंतचं कर्ज अशोकराव आपली बँक देते. तुम्हाला मला सांगितलं पाहिजे की 0% व्याजदरानं 5 लाख रुपयापर्यंतचं कर्ज देणारी जगातली एकमेव बँक जर कुठली असेल तर ती लातूर जिल्हा बँक. जगातली. तुमच्या मुलीचं लग्न असेल शेतकऱ्याच्या तर त्याला कर्ज आहे. तुमच्या मुला मुलींना उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला जायचंय, अमेरिकेला जायचंय, जपानला जायचंय, ऑस्ट्रेलियाला जायचंय, सिंगापूरला जायचंय, तिथं सुद्धा उच्च शिक्षणासाठी जिल्हा बँक शेतकऱ्याच्या मुला मुलींना मदत करते.
म्हणून आज लातूर जिल्ह्यातला शेतकरी आपल्या पायावर उभा आहे. सहकार या ठिकाणी मजबूत केलं. मांजरा परिवारानं कारखाने उभे केले. शेतकऱ्याचा ऊस कारखान्याला चालला आणि मराठवाडा विदर्भातला सर्वाधिक भाव मांजरा परिवार देतं. दरवर्षी हजारो कोटी रुपये शेतकऱ्याला ऊसाच्या बिलापोटी त्यांच्या खात्यामध्ये जमा मांजरा परिवार करतं आणि काँग्रेस करतं. तर ते वाहतूक ठेकेदार आहेत, ऊसतोड कामगार आहेत, वाहन मालक आहेत. हा सगळा हिशोब घातला तर त्यात आणखी शेकडो कोटी रुपये तुम्हाला जोडावे लागतील. या जिल्ह्याला खऱ्या अर्थानं प्रगतीच्या मार्गावर नेण्याचं काम कोण केलं असेल तर ते काँग्रेसनं केलं. आणि म्हणून या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला कामाची माणसं निवडून द्यावी लागतील. निलंग्याच्या आमदाराचं भाषण मी काल परवा ऐकलं. तांबाळ्याचा आमचा जिल्हा परिषदेचा उमेदवार अपहरण केलं. अंजली चौधरी या उमेदवार, आमच्या उमेदवार मी का म्हणतोय, आणि अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसाला अगदी 2:45 वाजता पोलीस बंदोबस्तात निवडणूक अधिकारी कार्यालयामध्ये अर्ज मागे घेण्यासाठी त्या आल्या आणि काय सांगितलं की या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या समर्थनात आपला अर्ज मागे घेत आहेत. बरं, ज्या अर्ज मागे घेत आहेत अंजली चौधरी, त्यांना काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म जोडलेला आहे. एबी फॉर्म म्हणजे अधिकृत काँग्रेस पक्षाच्या उमेदवार त्या कशा भारतीय जनता पक्षाच्या सन्मानार्थ किंवा समर्थनार्थ पोलीस बंदोबस्तामध्ये अर्ज मागे घेऊ शकतात? पत्रकारांनी खरं तर याचा शोध घेतला पाहिजे. त्या उमेदवाराला भेटला की नाही काही त्यांचं स्टेटमेंट? भेटू देत नाही. याला लातूरचा बिहार करायचा. आणि ते कुठेतरी निलंग्याच्या आमदारांना ऐकलं असेल आणि मग निलंग्याच्या आमदारांनी दुसऱ्या कुठल्या तरी सभेमध्ये हे अमित देशमुख असं म्हणतात की भाजप लातूरचा बिहार करतंय, तुम्हाला काय म्हणायचं? मग त्यांनी असं सांगितलं की लातूरमध्ये ड्रग्ज सापडत आहेत, त्याच्यावर अमित देशमुखांनी बोललं पाहिजे. अमित देशमुख त्याच्यावर अगोदरच बोलले, पण लातूरमध्ये ड्रग्ज सापडत आहेत हे निलंग्याच्या आमदारांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आणि गृहमंत्र्यांना देवेंद्र फडणवीसांना विचारलं पाहिजे की लातूरमध्ये ड्रग्ज कसे सापडत आहेत. गृह खातं कोणाकडे आहे? पोलीस कोणाकडे आहे? दिशाभूल करायची. आणि इथे नगरपालिकेच्या निवडणुका जिंकल्या वाटतं, तिथे एक सभा होती. त्या सभेमध्ये सांगितलं नगरपालिका तर मी जिंकणार, पण लातूर महानगरपालिका सुद्धा मी जिंकणार, नाही तर मी मर्द नाही म्हणाले. असं काढून बघा.
असं बोलले टीव्हीवर. आता लातूर शहर तर तुमच्या आशीर्वादानं काँग्रेस जिंकलं. बरं, लातूर शहरामध्ये इथं उपस्थितांपैकी किती लोकांचं येणं जाणं आहे, वावर आहे, हात वर करा बरं. लातूर शहरात बरं, लातूर शहरात तुमच्या किंवा तुमच्या पाहुण्याचं घर आहे अशा लोकांनी हात वर करा बरं. पंकज सगळे माझेच माणसं दिसत आहेत. हा, तुमचे कुठे आहेत? सगळे माझेच दिसतात. लातूर आणि तिथं येऊन फलक लावले. काय म्हणते लातूर? हात म्हणते लातूर. काय म्हणते आंबुलगा? हात म्हणते आंबुलगा. काय म्हणते निलंगा? हात म्हणते निलंगा. ते शेवटी असते. त्यामुळं इथल्या स्थानिक आमदारांनी फक्त दिशाभूल केली. मी डॉक्टर भातांब्रेंच्या शिरोळंतपाळमध्ये गेलो, पुन्हा जवळगाला गेलो, देवणीमध्ये. तिथेही आमदारांनी सांगितलं म्हणे की शिरूर आनंदपाळला रेल्वे येणार आहे. सांगितलं का? कुठे कुठे येणार आहे? शिरूर आनंदपाळला रेल्वे येणार आहे, देवणीला रेल्वे येणार आहे, इथे येणार आहे का? म्हणजे इथं आंबुलग्याला सुद्धा स्टॉप. औरातला सुद्धा रेल्वे येणार आहे. असं जर हे लोकप्रतिनिधी भाष्य करणार असतील, जर अभय साळुंखेंनी ज्याचा उल्लेख केला, मराठवाडा कोच फॅक्टरी जी लातूरला आहे, सरकार भारतीय जनता पक्षाचं निलंग्याचे पालकमंत्री त्या काळामध्ये एवढा मोठा प्रकल्प लातूरला मंजूर झाला. आणि लातूरला मंजूर झाला तर त्याचं स्वागतच केलं आम्ही त्याही वेळेला. तर मी विचार करत होतो, सरकार भाजपचं, पालकमंत्री निलंग्याचे. आम्ही म्हटलं हे रेल्वे कोच फॅक्टरी निलंग्याला काही घेऊन जात नाही. प्रश्न पडतो ना. म्हणजे तुम्ही जिथं आमदार आहात, ज्या विधानसभेमध्ये तुम्ही आमदार आहात, तिथं का नाही घेऊन गेला तुम्ही? मला प्रश्न पडला. आणि मग नंतर मला लक्षात असं आलं की रेल्वे कोच फॅक्टरीसाठी रेल्वेचे रूळ लागतात आणि रेल्वेचे रूळ हे लातूरलाच आहे. आणि म्हणून ते लातूरला रेल्वे कोच फॅक्टरी झाली आणि त्याला आपल्या मांजरा कारखान्यानं 10 एकर जमीन दिली. म्हणजे आम्ही विकासाच्या आड आलो नाही, भारतीय जनता पक्षाचा प्रकल्प आहे म्हणून आम्ही त्याला विरोध केला नाही, त्याचं स्वागत केलं. आणि तो प्रकल्प तिथं उभा राहिला आणि प्रकल्प उभा करत असताना काय सांगितलं? 50,000 लोकांना नोकऱ्या लागणार. आता प्रधानमंत्री जेव्हा 2 कोटी म्हणतात तेव्हा पालकमंत्र्याला किमान 50,000 तर सांगावं लागेल. आंबुलग्याचे किती लागले सांगा बरं? हात वर करा.
एक तरी आहे का? हा, एकही नाही. अंबुलगाचा. म्हणून तुम्ही हे पक्क ध्यानात ठेवा, ही सगळी धूळफेक आहे, फेकाफेकी आहे. अरे असं फेकतय, असं फेकतय. लातूरला आलं होतं, लातूरकरांनी वाट लावून दिलं परत. आता इकडेच हिंडताय तसं ऐकलं मी. इकडेच पंकज मला सांगत होते गल्ली बोळात यांच्यापासून सावध राहा. यांनी काय केलंय हो? 10 वर्ष भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. लातूर जिल्ह्यामध्ये यांना जिल्हा रुग्णालय उभं करता आलं नाही. काय गप्पा मारतात हे? जिल्हा रुग्णालय ज्याची चर्चा होते, जिल्ह्यामध्ये 10 तालुके आहेत. त्या 10 तालुक्यातल्या सामान्य माणसाला उपचारासाठी, औषधासाठी जिल्हा रुग्णालय जे लागतं ते भारतीय जनता पक्षाला उभं करता आलं नाही. त्याचा पाठपुरावा आम्हीच करतोय. आणि काय गप्पा मारा. निलंगा विधानसभेमध्ये सुद्धा ज्या मूलभूत गरजा किंवा ज्या मूलभूत व्यवस्था उभ्या राहिल्या त्या आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांनी उभ्या केल्या, काँग्रेसने उभ्या केल्या. हे देखील आपण लक्षात ठेवलं पाहिजे. गुत्तेदारी, टक्केवारी, कमिशन, ठेकेदार, या पलीकडे यांनी केलं काय? ही नाही आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांची परंपरा. काळीमा फासणारा यांचा कारभार आहे. गुंडगिरी, दडपशाही. आता हे काही लपून राहिलं नाही. आता काँग्रेसच्या उमेदवाराचंच अपहरण ही मंडळी जर करणार असेल तर मग सामान्य माणसाचं काय खरं आहे? आज व्यासपीठावरची ही माणसं इथं आहेत म्हणून काहीतरी सुरक्षा आहे तुम्हाला. एखाद्यावर अन्याय होत असेल तर त्याला वाचा फोडण्यासाठी आमचे हे सगळे नेते तुमच्यासाठी लढायला तयार आहेत. आणि खरं म्हणजे अंबुलगाच्या बद्दल आमची कसली तक्रार नाही, कारण अंबुलगा काँग्रेसच्या पाठीशीच खंबीरपणे उभं राहिलेलं आहे. लोकसभा असो, विधानसभा असो, काँग्रेसला तुम्ही मताधिक्य दिलंय. आम्ही इथं आलोय तुमच्याकडं एवढंच सांगण्यासाठी, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या निवडणुकीमध्ये तुम्हाला संधी चालून आलेली आहे न्याय निवाडा करायची. लोकप्रतिनिधींचा तुम्ही कारभार पाहिलाय, काळाकुट्ट असा कारभार आहे. किती व्यवसायिकांकडनं हप्ते घेतात हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. इथं या निलंगा विधानसभेमध्ये अशी एकही शासकीय कचेरी नाही जिथून यांना हप्ता जात नाही. ही हफ्तेखोरी बंद करावी लागेल, कमिशनखोरी बंद करावी लागेल. हा सगळा तुमचा पैसा आहे. तुम्ही असा विचार करत असाल आपल्याला काय फरक पडतो, असं नाही. तो भुर्दंड तुम्हाला सोसावा लागतो.
हे सामान्य माणसानं ओळखलं पाहिजे. तो अधिकारी जेव्हा हप्ता देतो तेव्हा तो कुठून काढणार? तो तुमच्याकडनं वसूल करणार. तुमचा कागद एखाद्या शासकीय कचेरीमध्ये गेला तर तिथे वजन ठेवल्याशिवाय तो कागद पुढे सरकत नाही. आज अभय साळुंके जे म्हणाले की जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये भ्रष्टाचार होऊ देणार नाही, भ्रष्टाचाराला फुल स्टॉप. अभय साळुंके, मोठी जबाबदारी तुम्ही स्वीकारलेली आहे, आव्हान स्वीकारलेस, काम सोपं नाही. सामान्य माणसाला जर न्याय द्यायचा असेल तर त्याचा हक्क त्याच्या हातात सुपूर्द केला पाहिजे. कधी असं ऐकलं होतं का हफ्तेखोरी आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांच्या काळामध्ये, आदरणीय शिवराज पाटील साहेबांच्या काळामध्ये, आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या काळामध्ये? असं कधी नव्हतं. हे का घडतंय? या ज्या व्यवस्था आहेत, या व्यवस्था जोपर्यंत तुम्ही बदलणार नाही तोपर्यंत तुमची अवस्था बदलणार नाही. दिल्लीपासून गल्लीपर्यंत हेच चाललं. कर भरमसाठ वाढत चाललेले आहे. आजच मी बातमी येताना पाहिली टीव्हीवर. केंद्र सरकार, राज्य सरकारनं आता अर्थसंकल्पामध्ये 20% कपात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 20%. 20% कपात म्हणजे काय? तुम्हाला 20% निधी कमी येणार. म्हणजे जो आता येत होता तोच पुरेसा नव्हता, त्यात अजून 20% कपात. हे का करावं लागतंय? कारण तुमची देशातली जी नीती आहे, राज्यातली जी नीती आहे ती कुठंतरी अपयशी ठरते. तुम्हाला देश चालवता येत नाही, तुम्हाला राज्य चालवता येत नाही. आणि म्हणून हा भुर्दंड हा सामान्य माणसावर येतोय. सामान्य माणसाचं कंबरडं मोडतंय. डिझेल पेट्रोलचे तर दर कमी होत नाहीत, गॅसचे दर कमी होत नाहीत. सोन्याचे दर कमी होत नाहीत, चांदीचे दर कमी होत नाहीत. कालच खूप वाढले, 1,80,000. डॉक्टर मनमोहन सिंग या देशाचे पंतप्रधान होते. शेतकऱ्याचं कर्ज माफ केलंच ना, आठवतं का तुम्हाला? 70,000 कोटी रुपयाचं कर्ज आदरणीय शरद पवार साहेब, आदरणीय विलासराव देशमुख साहेब, आदरणीय सोनिया गांधी, आदरणीय मनमोहन सिंग यांनी माफ केलं. महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा आलं, आम्ही त्या मंत्रिमंडळामध्ये होतो. मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये राहुल गांधींनी जो शब्द दिला होता, शरद पवारांनी जो शब्द दिला होता, उद्धव ठाकरेंनी जो शब्द दिला होता, पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कर्जमाफी हा निर्णय आम्ही घेतला, अंमलबजावणी सुरू केली आणि महाराष्ट्रातल्या लाखो शेतकऱ्यांचं कर्ज हे माफ झालं. कसा आहे आपला प्रमुख पाहुणा? कुठलीही सभा प्रमुख पाहुण्याशिवाय त्याला रंगच येत नाही. जमलं टी शर्ट विशर्ट घातलाय माझा, छातीवर हात आहे, क्या बात है. महायुतीनं सांगितलं होतं, भाजपने सांगितलं होतं, विधानसभेच्या निवडणुका झाल्या की शेतकऱ्याची कर्जमाफी करणार म्हणून. कुठं झाली? अजूनही शेतकरी वाट पाहतोय कधी आमचं कर्ज माफ होणार. पीक विमा मिळत नाही, अतिवृष्टीची मदत झाली नाही. आणि मग कोणत्या तोंडाने तुम्ही मतं मागताय?
खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाला इथं मतं मागायचा अधिकारच नाही. कोणत्या तोंडाने तुम्ही मतं मागताय? तुम्ही जे सांगितलं ते केलंच नाही. रोजगार मेळावा घेतला लातूरमध्ये, नमो रोजगार मेळावा. आता त्या रोजगार मेळाव्यामध्ये निलंग्याच्या आमदारांनी पुढाकारांनी म्हणून तो रोजगार मेळावा घेतला. इथल्या किती बेरोजगारांना तिथं नोकरी लागली सांगा बरं? आहे का कोणी? पंकज सर्कलमध्ये सुद्धा विचारून घ्या, 1-2 दिवसात विचारून घ्या. लातूरमध्ये भला मोठा मेळावा घेतला, नमो रोजगार मेळावा वगैरे. ते सगळं तामझाम, जाहिराती, मंडप, भाषण, शपथा, पुन्हा येणार नाही वगैरे वगैरे सगळं झालं. एकालाही नोकरी लागलेली नाही. दिशाभूल, धूळ पेग, भूल थाप, या पलीकडे या मंडळीनं कधीही काहीही केलेलं नाही. अहो, ज्यांना निलंग्याची बेकारी दूर करता आली नाही, ज्यांना शिरूर अनंतपाळची बेकारी दूर करता आली नाही, ज्यांना देवणीची बेकारी दूर करता आली नाही, ज्यांना आंबुलग्याची बेकारी दूर करता आली नाही, ते कोणत्या तोंडाने मतं मागताय? लाडक्या बहिणींना सुद्धा 2100 रुपये देणार होते, अजून काही 2100चं होत नाही. काय सांगितलं? योग्य वेळी. योग्य वेळ म्हणजे कोणती असते? कुणी अडवलंय? कुणी अडवलंय? आणि म्हणून फक्त तुमच्या मतावर राजकीय पोळी भाजण्यापलीकडं यांची वृत्ती दुसरी कुठलीही नाही. लाडक्या बहिणींना सुद्धा मी हे सांगू इच्छितो की ही योजना सरकारची आहे, कुठल्या पक्षाची नाही. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते येत असतील की मतदान कमळाला करा, नाहीतर तुमचं हे बंद होईल, त्या धमक्याला भीक घालू नका. ही योजना बंद होत नाही. आणि ज्या लाडक्या बहिणी या योजनेपासून अजूनही वंचित असतील त्यांना देखील येणाऱ्या काळामध्ये या योजनेचा लाभ पंकज शेळकेच देणार. आणि लाडक्या बहिणींना माझा प्रश्न आहे, एका ओवाळणीमध्ये एकदा ओवाळलं की तुम्ही नाही का? आता एका ओवाळणीमध्ये हे किती वेळा ओवाळून घेणार आहेत? किती वेळा ओवाळून घेणार आहेत एका ओवाळणीत? तुम्ही देखील थोडासा विचार करा. आणि मी नाही का लाडका भाऊ तुमचा? मी नाही का? अशोक भैया नाहीत का? अभय नाही का? पंकज नाही का? त्यामुळं माता भगिनींना सुद्धा माझी अशी कळकळीची विनंती आहे की जे आपलं काम करणार आहेत, आपल्याला न्याय देणार आहेत, आपल्या मुलाबाळाची काळजी वाहणार आहेत, आपल्या आंबुलग्याचं, निलंग्याचं, लातूरचं हित जोपासणार आहेत, अशाच माणसांना आपण शक्ती दिली पाहिजे. काही स्थानिक मुद्दे सुद्धा आमच्यापर्यंत आलेले आहेत. ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे. त्यामुळं आंबुलगा गावातील बसस्टँड पासून पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर सभागृह व येथून ग्रामपंचायत कार्यालयापर्यंतचा रस्ता करणे, आंबुलगा येथे सर्व समाजासाठी एक सांस्कृतिक सभागृह बांधणे, खेळासाठी क्रीडांगण व व्यायामशाळा, आंबुलगा ते नदीवाडी कच्चा रस्ता झाला आहे त्याचे डांबरीकरण करणे, आंबुलगा ते होसूर रस्ता खराब झाला आहे तो लवकर दुरुस्त करावा, आंबुलगा ते शिऊर व आंबुलगा ते आनंदवाडी रस्त्याचे डांबरीकरण करावे, प्राथमिक आरोग्य केंद्र येथील इमारतीची पडझड
झालीये ती इमारत नवीन करणे, धनेगाव धरणापासून ते अंबुलगा गावापर्यंत पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन करणे, अंबुलगा सर्कल मध्ये गावाअंतर्गत रस्ते व नाल्या करणे आणि अंबुलगा सर्कल मधील नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत, त्यांना शासनाचे तुटपुंजे जे अनुदान जे मिळाले आहेत त्याच्यामध्ये अधिक मदत शासनाद्वारे करण्याची मागणी या ठिकाणी केलेली आहे. पंकज हे तुमच्यासाठी आहे. या स्थानिक मुद्द्यांवर सुद्धा आम्ही इथं चर्चा करतोय. शेवटी दिल्ली मुंबईचं लातूरचं बोलून काही तुमचं भागणार नाही. अंबुलग्याचं बोलावं लागेल, अंबुलगा पंचकृषीचं बोलावं लागेल आणि हे सगळं नीट नेटकं करण्यासाठी जिल्हा परिषदेला आणि पंचायत समितीला आम्ही उमेदवार उभे केलेले आहेत. हे उमेदवार प्रामाणिक आहेत, गुणवंत आहेत, पारदर्शक आहेत, लोकाभिमुख आहेत. असे हे उमेदवार जेव्हा इथून निवडून जातील, जिल्हा परिषद ही मिनी मंत्रालय आहे. मुंबईमध्ये मंत्रालय, लातूरमध्ये मिनी मंत्रालय. हजारो कोटी रुपयाचा निधी लातूर जिल्हा परिषदेमध्ये येतो, शेकडो कोटी रुपयाचा निधी निलंगा पंचायत समितीमध्ये येतो. आणि हा निधी तुमच्या दारापर्यंत आणायचा असेल तर इथला जो निवडून उमेदवार जाईल तो काँग्रेसचा असला पाहिजे, हाताचं चिन्ह त्याचं असलं पाहिजे. तर लातूर शहरामध्ये कौन बनेगा महापौर झालं. आता महापौर कोण होणार आहे 3-4 दिवसात सांगतो तुम्हाला. पण आता जिल्ह्यामध्ये कौन होगा जिल्हा परिषद का अध्यक्ष, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. निलंगा विधानसभेमध्ये महिला प्रवर्गाच्या जागा आहेत 4 आहेत का? 4. मग आता निलंगा विधानसभेचा स्ट्राईक रेट टॉप क्लास पाहिजे. स्ट्राईक रेट म्हणजे माहिती आहे का तुम्हाला काय? हा, म्हणजे तुमच्याकडे किती 11 आहेत का विधानसभेत? 11. निलंगा विधानसभेमध्ये 11 जागा आहेत. आता 11 जागेपैकी तुम्ही किती निवडून देणार? 11 पैकी 11. तुम्हाला बघितलं तर असं वाटायला लागलं तुम्ही 11 पैकी 12 सुद्धा द्याल, एवढा उत्साह आहे. नाही, पण मला आनंद आहे. 11 पैकी 11 तुम्ही म्हणताय. पत्रकार आहेत का हे? शिक्षक. तुम्ही अभ्यास केलेला आहे म्हणजे मग अभ्यास करून ते भाष्य करतायत. आणि हे खरं आहे, कारण लातूर शहर महानगरपालिकेची निवडणूक झाल्यापासून लातूर जिल्ह्यात काँग्रेसची हवा आहे. आणि निलंगा विधानसभेमध्ये तुमचा जर 90% स्ट्राईक रेट असेल, 100% स्ट्राईक रेट असेल, 80% असेल, तर सर्वाधिक स्ट्राईक रेट जर निलंगा विधानसभेचा असेल तर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हे निलंग्यालाच मिळेल. हे पक्क लक्षात ठेवा. मेरिटवर आम्ही निर्णय घेतो. तसं लातूर शहर विधानसभेमध्ये 4च आहेत जिल्हा परिषदेच्या जागा. 4. आता 4 पैकी 4 तर निवडून आणणारच की हो. आहे का काही शंका? 4 पैकी 4 लातूर शहर म्हणजे 100% स्ट्राईक रेट. लातूर ग्रामीण मध्ये 11 जागा आहेत. तिथेही मी आज सकाळी होतो आणि लातूर ग्रामीण मध्येही जबरदस्त हवा आहे.
काँग्रेसची औसा विधानसभेमध्ये तिथेही मला वाटतं 11 जागा आहेत का 13 आहेत. आमच्याकडे 11 ना? 15 नाही विधानसभेत 11. नाही औषधातल्या बहुतेक 6, एक भादा तिकडे गेली. हा. 8 आणि 4 12 हा. 12 औषधामध्ये 12 तिथेही काँग्रेसची हवा आहे. आणि म्हणून आता काँग्रेसचा झेंडा लातूर जिल्हा परिषदेवर फडकवण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. पंकज शेळकेने आपल्याला इथून निवडून द्यायचंय. नागार्जुन आहेत असं मी ऐकलं आज. हे तुम्हाला वाटतंय का अभयला वाटतंय नेमकं काय? होय चक्रधर कोणाला वाटतं? तुम्हाला वाटतंय का असं? वहिनी तुम्हाला वाटतंय का? वहिनी नाही म्हणतात त्या नाही म्हणत तुम्हालाच वाटतं. अशोकरावनी पण सांगितलं. हा काय ती स्टाईल आहे? पंकज शेळके यांच्यासारखा एक उच्च शिक्षित धडाडीचा कर्तव्यदक्ष कर्तृत्वान असा उमेदवार या आंबुलगा जिल्हा परिषद गटामध्ये काँग्रेस आघाडीने दिलेला. आघाडी का म्हणतोय मी? कारण शेतकरी संघटना आपल्या बरोबर आहे, राजू शेट्टींची शेतकरी कामगार पक्ष आपल्या बरोबर आहे, राष्ट्रीय समाज पक्ष आपल्या बरोबर आहे, ओबीसी बहुजन आघाडी आपल्या बरोबर आहे आणि वंचित बहुजन आघाडी बरोबर सुद्धा लातूर नंतर काही गटागणामध्ये सुद्धा आघाडी ही झालेली आहे. आणि म्हणून काँग्रेस आघाडीचे उमेदवार पंकज शेळके यांना भरभरून आशीर्वाद आपण दिले पाहिजे. आणि लातूर जिल्हा परिषदेमध्ये मिनी मंत्रालय, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणजे मुख्यमंत्री, जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष म्हणजे उपमुख्यमंत्री. वेळ आहे की अजून 6 मिनिटं आहेत आणि तुम्ही कॅमेरा बंद केला की अजून 10 मिनिटं. जिल्ह्याचा मुख्यमंत्री आणि जिल्ह्याचा उपमुख्यमंत्री साधं नाही. हे निवडण्याची ताकद तुमच्या मतामध्ये आहे. आता अशोकराव अभय, आता अशोकराव तुम्ही असं म्हणालात की आता जे विरोधात आहेत पुन्हा तुमच्याकडे येतील आणि तुम्ही त्यांना प्रवेश द्याल तर तुम्ही माझे दुश्मन. अहो, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा उपाध्यक्ष आहे कोण? तुम्ही आहात. आमच्या हातात काय प्रवेश द्यायचा? पक्षाचा उपाध्यक्ष कोण आहे हे? मग आता पक्षाचा उपाध्यक्ष प्रवेश देणार का महाराष्ट्र विधिमंडळाचा मुख्य प्रतोद प्रवेश देणार? तुम्ही सांगा बरं. अशोकराव तुम्ही दार बंद करून टाका. जे पक्षविरोधी कारवाया करतील, पक्षाच्या विरोधामध्ये काम करतील, पक्षाचं नुकसान करतील, पक्षाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसतील, त्यांना आपल्या पक्षामध्ये पुन्हा प्रवेश नाही. आणि म्हणून निलंग्याकडं प्रांताध्यक्षाचं सुद्धा लक्ष आहे. जिल्हाध्यक्ष निलंग्याचे अभय साळुंके, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष निलंग्याचे अशोक पाटील. आमचं काय, आम्ही यांच्या छत्रछायाखाली आम्ही आपलं कुठेतरी झेंडा फडकवायचा प्रयत्न करतो. आणि उद्या
मुंबईला गेल्यावर प्रांताध्यक्षांना सुद्धा आमची शिफारस करा की या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये खरं आम्ही रात्रीचा दिवस दिवसाची रात्र केली, जीवाचं रान केलं, असं एक रिपोर्ट अमित भाई तयार करतील. हा, तुम्ही सही करून पाठवून द्या. कसं आहे, आज मला अशोकराव म्हणाल तुमचं निलंग्यावर खूप लक्ष आहे असं तुम्ही म्हणालात मला मगाशी. खरं म्हणजे मी निघालोय, मला तुम्हाला बरोबर घेऊन जायचं म्हणून मी इथं आलो. एकटा जाऊन काय करू मी, तुम्ही पाहिजे ना सगळे. म्हणून इथं मी आलोय, म्हणून सगळ्यांशी चर्चा करून, सगळ्यांमध्ये समन्वय साधून, सगळ्यांच्या सूचना घेऊन निलंगा विधानसभेमध्येच नाही तर लातूर जिल्ह्यामध्ये उमेदवार सुद्धा असे उत्कृष्ट शोधून आम्ही दिलेले आहेत. खरं म्हणजे हे जे उमेदवार आहेत हेच आपल्या विजयाचे शिल्पकार असणार आहेत. एवढे चांगले उमेदवार आपण अशोकराव सगळीकडे दिलेले आहेत. काही ठिकाणी काही चांगल्या उमेदवारावर अन्याय झाला आणि त्या सगळ्याच म्हणजे अंबादास जाधव अन्याय झाला, त्यांची पण इच्छा होती. पण अंबादास जाधव तुम्ही काळजी करू नका, तुम्ही पुढे राहा. काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणण्यामध्ये तुमचा यथोचित सन्मान आम्ही केल्याशिवाय राहणार. अशोकरावची शिफारस राहील त्याला. तर असे अनेक आमचे सहकारी आहेत. आणि डॉक्टर अरविंद भातांब्रे तुम्हाला आता महेश देशमुख आहे. महेश देशमुख तुम्हाला मी सांगू इच्छितो की तुमचं भवितव्य उज्ज्वल आहे. तुमचं वय काही फार झालेलं नाही. किती आहे वय? 36. काहीच नाही. 81. 36 ते 81 मध्ये काय येऊ शकतं, काय काळजी करू. इथली सर्कलची धुरा तिकीट कटून सुद्धा विठ्ठलराव पाटील घेतोय. हो हो, विठ्ठलराव पाटील. विठ्ठलराव तुमचे खरंच मी आभार मानतो. हे सगळेच शेवटी हे का लढतायत, कारण त्यांना बदल घडवायचा आहे. निलंगा वासियांना न्याय द्यायचा आहे, निलंगा वासियांचं भलं करायचंय, निलंगा वासियांना सुरक्षा द्यायची आहे, निलंगा वासियांचा विकास करायचा आहे.